काल विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, बिनविरोध झाल्या, 6 ठिकाणी तुमचे महायुतीचे उमेदवार निवडून आले. यासाठी 150 ते पावणे 200 कोटी रुपये खर्चले असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. काय सांगा? विधान परिषदेच्या सदस्याच्या अर्ज माघार घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. यामध्ये 6 ठिकाणी 2 शिवसेनेचे, 2 भाजपचे, 2 राष्ट्रवादीचे हे बिनविरोध झालेले आहेत. आणि हे बिनविरोध झाल्याबरोबर जो काही आरोप करण्याचा जो काही सपाटा लावलेला आहे त्या लोकांना सांगतोय ही निवडणूक 17 जागेची आहे. ज्यांनी आरोप लावायला सुरुवात केलेली त्यांच्यामध्ये एकमत होतं का? ज्याला महाविकास आघाडी म्हणतात त्यांच्यामध्ये कुठेतरी एकमत दिसलं का? त्यांच्याच विरोधात त्यांचेच उमेदवार इतर पक्षाचे उभे होते. आणि एकंदरीत ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आकड्याची आहे. मतदार ठराविक आहे, मतदार करणारा माणूस आयडेंटिफाय आहे. आणि मग जर ते आकडे जुळत नसतील तर आपला पराभव हा निश्चित आहे हे त्यांना माहिती होतं. आणि उभाटाची जी कार्यपद्धती आहे, उमेदवारी दिली, जा आता तू लढ, तुला माझा आशीर्वाद आहे, असे निवडणूक लढवल्या जातात का? तुम्हाला इतर पक्षाचं सहकार्य पाहिजे की नाही पाहिजे? आणि अशा वेळेला तुमच्याबरोबर कोणीच बोलत नव्हतं. तुमची एखादी काँग्रेसची, राष्ट्रवादीची आणि तुमची जॉईंट कधी एखादी बैठक झालेली आठवत आहे? मग अशा वेळेला त्या उमेदवारानं जो निवडणूक लढवायच्या मनस्थितीत होता त्याला जर सपोर्ट मिळत नसेल आणि जर त्याने विड्रॉ केला तर त्याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप लावायचा, हे बरोबर नाही ना. म्हणजे एखाद्याने निवडणूक लढवताना तू तुझ्या ताकदीवर लढव, तुला कोणाचा पाठिंबा नाही, पडला तर पडला, पण आम्ही निवडणूक लढवली असं चित्र दाखवायचं. आता कार्यकर्ता हुशार झालेला आहे, घराची राख रांगोळी करून तो निवडणूक लढवणार नाहीये. त्याला तुमचं पाठबळ पण पाहिजे ना. आणि म्हणून असे बेछूट आरोप करून खरं तर त्या कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे. त्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य जर वाढायला पाहिजे होतं ते मनोबल तुम्ही खच्चीकरण केलेलं आहे. आणि आकडे आजही त्यांची असलेली ताकद ही त्यांना माहिती आहे. म्हणून ह्या 17ही जागेवर महायुतीचेच उमेदवार निवडून येणार असल्यामुळं आता ह्या आरोपाच्या फैरी हे वाढत जाणार आहेत. आणि त्याच्याशिवाय दुसरं बोलण्याला त्यांच्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे राहिलेला नाहीये. म्हणून आता महायुती किती भक्कम आहे हे आपल्याला दिसून येईल. स्पेसिफिक आरोप आहे, कोकणातील मागणीसाठी 25 कोटी दिले, बीकेसीपी हॉटेल सोफिटे इथे हा व्यवहार झाला, घेणारा आणि देणारा सांगू शकेल आणखी जास्त, असं म्हणणं. किती बेछूट आरोप आहे. 25 कोटी रुपये ते कोणत्या सोफिटेल हॉटेलमध्ये दिले? 25 कोटी म्हणजे काय पाकिट मनी आहे का? तो असा घेतला खिशात टाकला? जर तुम्हाला हे सगळं माहिती आहे मग तुम्ही काय करत होता? लक्ष्मणनिकी करत होता तिथे? तुम्हाला इन्फॉर्म करता नाही आलं कोणाला? परंतु अशा प्रकारे आरोप करून ज्याला म्हणता येईल की काहीतरी मी काय भयंकर काहीतरी माहिती काढलेली, हा दाखवण्याचा प्रकार आहे. तुम्ही तिथे एक आरोप केला, संभाजीनगरला आरोप केला, ज्या ठिकाणी तुमच्या उमेदवाराने तुम्हाला सांगून, तुम्हाला समजून तुम्ही ऐकलं नाही त्या टायमाला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यांच्यावर आरोप केले तुम्ही. आणि म्हणून आता तुमच्या त्या आरोपामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही ही जनता जाणते. नाशिकमध्ये तुमच्या उमेदवाराच्या विरोधात प्रसाद हिरे आहे. आता प्रसाद हिरे काल कोणाच्या लक्षात आला नाही, फक्त गिरीश महाजनांचं असं म्हणणं आहे की ते आमच्या लक्षात आलं नाही. खरंच तथ्य वाटतंय का? निवडणुकीच्या धामधुमीमध्ये एखाद्या वेळेला जर ते राहिले असेल तर आज गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, हे नाशिकला आहेत. या बाबतीमध्ये दोघांनाही वरिष्ठांनी काही आदेश दिलेले आहेत, त्या पद्धतीने त्यांचे ते बोलतील. मला वाटतं तरी जे कोणी त्या ठिकाणी माहितीच्या विरोधात बंडखोर आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. आणि मला वाटतं की या निवडणुकीमध्ये कुठेही अडचण येणार नाही. त्याच्यावरच उमेदवारच आरोप करायचे. ज्यांनी तुमच्या पक्षामध्ये 30-40 वर्ष टाकले त्यांच्यावर तुमचे आरोप. म्हणून हे यापेक्षा
यांनीच कोणाची तडजोड केली की काय अशी शंका घ्यायला आता वाव आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतर बाळा माने असं म्हणतात की विनायक राऊत शिंदे शिवसेनेकडून विचार घेतात. विनायक राऊत काय करतो हे सर्व म्हणजे कोकणात त्यांच्यामुळे ठाकरे गटाला दगा पडला झाला का? विनायक राऊत हा न बोललेलंच बरं, राहू द्या. इंटरेस्टिंग आहे. सपकाळ विरोधात पटोलेंनी सुपारी घेतली आणि असा आरोप भाजप करत आहे. परिचय काँग्रेसमध्ये कुठेही आलबेल नाहीये, त्यांचे अंतर्गत इतके भांडणं आहे. म्हणून आता त्यांच्यावर काही आणखीन बोलणं उचित नाहीये. ते आपसातच कोण कुणाच्या विरोधात आहे हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही काय बोलणार. परंतु एवढं निश्चित आहे, काँग्रेसची जी वाताहत झालेली ती इतरपेक्षाही जास्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. राज्यामध्ये 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 6 महिन्यापासून रखडल्या. ना तिथे प्रशासक आहे, ना तिथे त्याची व्यवस्था कोणाकडे नाही. सगळा उन्हाळा या ठिकाणी गेला. आणि शिवाय ग्रामपंचायतीमधले जवळपास 50,000 कर्मचारी आहेत, त्यांचे 5 महिन्यापासून पगार नाही, त्यांचे 10-10, 5-5 हजार पगार. एकीकडे सरकारला सगळ्या निवडणुका घ्यायला वेळ आहे, पण ग्रामपंचायतीला वेळ का नाही असा प्रश्न. ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका ज्या पुढे ढकलल्या होत्या त्यासाठी शासनाने सुद्धा एक परिपत्रक काढलं होतं की त्या ठिकाणचा असलेला सरपंच हाच प्रशासक म्हणून काम पाहावे. परंतु त्यानंतर काही कोर्टात गेले, कोर्टाने काही डायरेक्शन दिले, त्यामुळे या सगळ्या या ज्या काही नेमणुका ते रखडलेल्या आहेत. हे निश्चित आहे, काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापासून किंवा तिथल्या कर्मचारी पगार झालेले नाहीत आणि त्यासाठी सरकारने सुद्धा त्याला गांभीर्याने घेतलेलं आहे. मला वाटतं ह्या 8-10 दिवसामध्ये त्यांचे पगार सुद्धा सर्व रेग्युलर होतील आणि या निवडणुका लवकरात लवकर कशा लागाव्यात हा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे सुद्धा सरकारने या निवडणुकी संदर्भामध्ये आपलं निवेदन सादर केलेलं आहे.